लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून पुणे शहरामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय। या कार्यक्रमासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून काँग्रेस पक्ष आणि आयोजकांना तब्बल 30 अटी घातल्या गेल्यात। संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेतच कार्यक्रम घेण्याची परवानगी पुणे पोलिसांनी दिलेली आहे। तर कार्यक्रमस्थळी क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश देता येणार नाहीये। यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरेज आणि गर्दीवर नियंत्रण तसंच कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सुद्धा आयोजकांवर दिली गेली आहे। पद्धतीने सगळी तयारी केलेली आहे स्वागताची, कसा कार्यक्रम असणार? उत्साहाची भावना आहे। माननीय राहुलजी पुण्यामध्ये दाखल होत आहेत। हजारोची गर्दी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या ठिकाणी येईल याची आमच्यासारख्याला खात्री, कारण की ज्या पद्धतीने तरुणाईंनी QR कोड स्कॅन करून आपलं रजिस्ट्रेशन दिलंय, ज्या पद्धतीने हजारो फोन कॉल्स, व्हॉट्सअप मेसेजेस, टेक्स्ट मेसेज आलेत, आम्हाला यायचंय, राहुलजींबरोबर फोटो काढायचा आहे, आम्हाला राहुलजींना निवेदन द्यायचंय, आम्हाला राहुलजींशी संवाद साधायचा आहे, हा उत्साह खूप वेगळा आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूणच म्हणजे देशभरात जे घडलंय नीटच्या निमित्ताने किंवा पेपर लीकच्या निमित्ताने, त्याच्यामुळे तरुणाईच्या लक्षात आलं की या ठिकाणी सत्ताधारी पक्ष हा आपलं उद्याचं करिअरच संपवतोय, आपलं भविष्य नका संपवायला निघालं। त्याच्यामुळं एक तो असंतोष आहे। त्याचबरोबर मान्य राहुलजींबद्दलची प्रचंड या ठिकाणी आस्था, अट्रॅक्शन आहे आणि निश्चित ही तरुणाई आज तुम्हाला या ग्राउंडवर आणि रस्त्यावर निश्चित उसळलेली दिसेल। विद्यार्थ्यांना सेंट्रिक पॉईंट धरून हा सगळा कार्यक्रम आहेच आहे, पण कशा निमित्तानं आणि कशासाठी हा महत्वाचा वाटतो राहुल गांधींचा, विशेषतः पुण्यातला दौरा? बऱ्याच नका गोष्टींनी त्या ठिकाणी म्हणजे बऱ्याच अँगलनी जर विचार करायला गेला तर त्याच्यामध्ये शिक्षणाचा विषय असेल, नोकऱ्यांचा विषय असेल, धार्मिक भावना भडकावून या देशाचा नका एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्तर नका या ठिकाणी संपतोय किंवा खाली येतोय, त्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी या तरुणाईला जागृत करण्याचं काम या ठिकाणी माननीय राहुलजी करत आले तर आज सुद्धा करतील। पण त्याचबरोबर खास करून महाराष्ट्रामध्ये जे चाललंय म्हणजे एकीकडे पेपर लीक होत आहेत, तरुणींवर लहान म्हणजे बालिकेंवर अत्याचार होत आहेत, त्याचबरोबर भ्रष्टाचाराने बरबटलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासनाचे कारभार या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याच्यामुळं या सगळ्या अँगल म्हणजे माननीय राहुलजी ज्या त्या स्टेटमध्ये गेले तर त्या स्थानिक विषयांवर पण बोलले, म्हणजे त्या राज्यामध्ये स्थानिक नका विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत या संदर्भामध्ये त्यांचा फोकस, त्याच्यावर फोकस करण्याचा प्रयत्न त्यांनी कायम ठेवलेला आहे। त्याच्यामुळं मला खात्री आहे की आज खूप चांगला सकारात्मक संदेश घेऊन इथून तरुणाई बाहेर पडेल, पण ही तरुणाई निश्चित उद्याचं भारताचं चांगलं भविष्य घडवण्यासाठी या ठिकाणी त्या ठिकाणी आत्मविश्वास प्राप्त झालेली, त्याचबरोबर एक वेगळ्या प्रकारचा नका जुनून, एक वेगळ्या प्रकारचा इकडे माइंडसेट घेऊन जातील याच्या या संदर्भातला मला आशावाद आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समीत, ज्ञानेश्वर चौकमत, पुढारी न्यूज, पुणे।